जल्दी हो सके उतना जल्दी आपको बुलाया है। क्या हुआ अयोध्या में? हमें इतना ही बताया कि जितना जल्दी हो सके उतना जल्दी। भरत शत्रुघ्न घोड्यावरती स्वार, असं करीत करीत तोपर्यंत काहीच कळू दिलं नाही सेवकाने। असं करीत करीत अयोध्येच्या महाद्वारात आल्याबरोबर भरताला शंका आली। शत्रुघ्न दादा, अरे आपण मामाच्या घरून यायचो तर इथं 3 जण असायचे नेहमी, आपले वडील 2 भाऊ, गेटवर, आताच्या भाषेत गेटवर महाद्वार, मग त्या गेटवर आपण बाबाच्या पाया पडायचो, बाबा कवटाळून घ्यायचे हो, आणि मग रामदादा लक्ष्मणदादा गळ्याला वेलगायचे हो। आज 3घही दिसत नाही रे, रुसलेत का रे आपल्यावर? दादा जास्त दिवस राहिलो मामाच्या घरी यावेळेला म्हणून रुसले असतील, पण मला खात्री आहे 3घाचंही प्रेम कैकईवर आहे। आपण असं करू दादा, सरळ कैकईचा महाल गाठू, म्हणजे आपल्याला बाबान भाऊ तिथंच दिसतील। म्हणून निर्णय बदलला आणि गेट वरून कैकईचा महाल गाठला। सची आरती मुदित उठी धाई, कैकईनं आरती ओवाळली, कुंकुम तिलक बसायला दिलं, विचारलं माझ्या माहेरचे सुखे आहेत? गोविंद बाबा, अजून पतीची डेड बॉडी वाड्यात आहे, 2 पोरं सून वनवासात, आणि विचारते माहेरचं, माहेरचे सुखे आहेत ना? हा सुखे आहेत, पण तुझी फार आठवण करतात। पण भरताला एकाएकी आठवण होऊन ताडकन उठला आणि पहिला प्रश्न कैकईला विचारला, मेरे पिताजी कहाँ है? मेरे राम भैया लखन भैया कहाँ है? मेरी भाभी जानकी, मेरी माँ कौशल्या, सुमित्रा देवी कहाँ है? बेटा भरत, बात पूरी बिगड़ गई थी, साथ में मंथरा थी करके सुधार डाली। कहीं उनसी बात बिगड़ी थी। अरे ते पूर्वीचे 2, एका वराने राज्य मागितलं तुला, एका वराने 14 वर्षाचा वनवास रामाला, तो गेला वनवासात, सीता त्याच्या मागे गेली, लक्ष्मणही गेला। मी सगळे चांगलं केलं बाबा, फक्त तुझा बाप राज्याभिषेक बघायला नाही, मी सगळे चांगलं केलं रे, पण देवानं एवढं वाईट केलं। हे पूर्वीपासूनची पद्धत आहे, जेवढं चांगलं केलं ते कैकईनं केलं आणि राजा मेला हे देवानं केलं। आणि माझी तरी काय हिंमत होती का बेटा? भई सहाय मंथरा बिचारी, ही बिचारी मंथरा मदतीला होती म्हणून जमलं हे। आता क्रोध आवरला नाही, तलवारच उपसली। बोल तू माझ्या जन्मातली कोण आहे? जब ते कुमत कुमत जे ठेवू, खंड खंड वे हृदय न गयू, भर मागत मन भई नाही पीरा, गरेन जीवन पडू न किडा, तुझ्या तोंडात किडे नाही पडले, हृदयाचे तुकडे नाही झाले, पापेने तू माझी माय नाही, मी तुझा पुत्र नाही। संबंध तोडला भरतानं कैकई सोबत, बरं का गोरे बाबा। त्याच वेळेला नटून थटून बक्षीस मिळेल म्हणून बिचारी आली, बिचारी
नटून तटून आली बरं का गोरे बाबा. कोण? कुबडी मंथरा. त्याने अवसर कुबरी तळाई पथर विभूषण विविध बनाई. धावला शत्रुघ्न. हुमगी लात तक कुबर मारा. एक बुटा भरली लात घातली कमरड्यात. एका लातात 3 ठिकाणी फ्रॅक्चर केली. कमरड तुटलं, मस्तक फुटलं, दातही पडले. आणि ती म्हणायची, का मारता मला, का मारता मला, माझ्यामुळे तर राज्य मिळतं रे तुम्हाला. ह्या आगीत रॉकेल. मग तर लगे घसीटन धरी धरी झोटी केस धरून ओढायचा आणि मारायचा. भरत साधू आहे, दयावृत्ती, आणि सोडवलं, जाऊ दे बिचारीला. आणि भरत शत्रुघ्न दोघंही भाऊ दशरथच्या कलेवराला कवटाव कवटाव रडतात. मग माय कौशल्याजवळ खूप रडतात. वसिष्ठ गुरुदेव आले. वसिष्ठांनी सांगितलं, भरत, हानी लाभ यश अपय जीवन मरण ये 6 बातें विधि के हाथ है, रोना नहीं. मग प्रेत यात्रा निघाली. शरयूच्या काठाला चंदनाची चिता, ज्याच्यावर स्वर्गाला जाण्याची शिडी असावी अशी सीता रचली. त्याच्यावर दशरथजीचं कलेवर ठेवण्यात आलं. भरत शत्रुघ्ना करवी अग्निप्रदान. पित्याच्या मृत्यूनंतर ज्या विधी करायच्या असतात अनेक प्रकारे वसिष्ठजींनी भरत शत्रुघ्नाकडून करवून घेतल्या. तेरवीचा कार्यक्रम झाला. मी काल तिथीपत्र तुम्हाला सांगितलं होतं, विचारलं तर आज सांगणार नाही तुम्ही, म्हणून पुन्हा एकदा सांगतो. रामचंद्र वनवासात गेला वैशाख शुद्ध षष्ठी. राजा दशरथ मेला वैशाख शुद्ध एकादशी. मुलं आणण्यात वेळ गेला. दहनविधीचा कार्यक्रम झाला वैशाख शुद्ध पौर्णिमा. 13वी झाली ते वैशाख वद्य अष्टमी. हिशोब करीत राहा. एकादशीला मेला राजा, तिथून पौर्णिमेला विधी झाला. एकादशी पासून पौर्णिमा 5 दिवस, आणि मग अष्टमीला 8 दिवस. 8 आणि 5 13 झाली 13वी अष्टमीला. आता जास्त दिवस बिना राजाचं सिंहासन ठेवता येत नाही, म्हणून मीटिंग तातडीची बोलवली. ज्या सिंहासनावर राजे बसायचे त्या सिंहासनाच्या मोकळ्या जागेत मीटिंग आहे. मीटिंगला 21 लोक आहे, VIP. जमलं तर हाही हिशोब करा. नावं मी सांगतो. 2 मंडळे आहे, नियामक मंडळ, कार्यकारी मंडळ. नियामक मंडळाचे 8 सदस्य आहे. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली. कार्यकारी मंडळाचे 8 आहे. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत. 3 राणे आहे, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. आणि 2 राजकुमार आहे, भरत आणि शत्रुघ्न. किती झाले? हो म्हणत जाणं. होला काय खर्च आहे आपल्याला? 8 आणि 8 16, 2 मंडळे, 3 राणे 19, 2 राजकुमार 21. तसं नसेल जमत तर पुन्हा एकदा डोकं चालवाच तुम्ही. नावं सांगतो, हिशोब करा. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, भरत आणि शत्रुघ्न. एवढे होते. हो म्हणाल काय हरकत आहे? तरी राम सांगा. एवढं जमलं का? हळू मोजायचं का? बरं पुन्हा काही हरकत नाही. लावा नाही लावा. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, भरत, शत्रुघ्न. बरं ठीक आहे, जमलं. आता पाठ झालं तर 21. बरं पुन्हा सांगतो. मोठी मोठी माणसं पुढे बसलेली आहे. प्रास्ताविक आहे. प्रास्ताविक नंतर अनुमोदन आहे. मीटिंग अशीच असते का? हे त्रेतायुगापासून चालू आहे. आता प्रास्ताविक साठी उठले कुलगुरू वसिष्ठ. अर्ध्या मिनिटात भाषण संपवतो. तुम्ही टेन्शन मध्ये येऊ नका.
सब जानते हो, महाराज स्वर्गवास में, राम लखन वनवास में। सवाल सिंहासन का है। सभी को पता है दशरथ जी को वचन प्राण से प्यारे थे। एक वचन संभालने के लिए राम वनवास गया है, दूसरा शासन का वचन भरत संभालेगा। आप सभी को भरत राजा मंजूर है? सर्वाने हात वर केले, हमें भरत राजा मंजूर है। प्रास्ताविक संपलं, अर्ध्याच मिनिटाची बोली आहे, संपलं। मग प्रास्ताविक नंतर अनुमोदन असते बरं का। वशिष्ठ बसले आणि अनुमोदन देण्यासाठी जी व्यक्ती उठली गोरे बाबा, ती नुसतं व्यक्ती उठली तर सगळ्या मीटिंग मधले लोक रडू लागले। का? कोण उठली? जिचं पोर वनवासात गेलं, त्या रामाची माय सौतीचं पोर राजा व्हावं म्हणून उठली अनुमोदन द्यायला। काय अंतकर असेल त्या माऊलीचं? अरे उगाच जन्म घेतला का भगवंतान तिच्या पोटी? नुसतं उभी राहिली तर लोक रडू लागले। आणि ती म्हणाली, देखो बेटा भरत, वचन संभालना वेद मत, वशिष्ठ कहते तो साधु मत, पब्लिक बोल रही तो लोक मत, साधु मत, वेद मत, लोक मत, इसका मतलब होता बेटा सार्वमत। भरत, सिंहासन का स्वीकार करो बेटा। आणि बसली खाली। आता आता ज्याला सिंहासन का स्वीकार करो म्हटलं तो भरत रडतच उठला। सिंहासन का स्वीकार करो म्हटल्यावर रडत उठेल का कोणी? सध्या खुर्च्या घेऊ घेऊ उठतात लोक। उठताना खुर्ची घेऊनच उठ। भरत रडतो। गोरे बाबा वशिष्ठ म्हणतायत, क्यों रो रहे भरत, क्या हुआ? क्या होण्याला बाकी आहे? आयुष्यात पहिल्यांदा विजेसारखा गुरुजीवर कडाडला तो आज भरत, संत वृत्तीचा असून आवरला नाही राग। क्या होने का बाकी गुरुदेव? सोच समज का तो निर्णय लो। गुरुजी, ज्या पाप्याचं तुम्ही नाव जाहीर केलं राजा म्हणून, केवढा अनर्थ घडला। 2 भाऊ 1 वहिनी वनवासात गेली। माझा बाप मेला, 3 माता कुंकू पुसून रडतात, सगळी प्रजा रडती। कशाचा परिणाम? नुसतं या पाप्याचं राजा म्हणून नाव जाहीर झालं गुरुजी, तर एवढा अनर्थ घडतो। असा पापी या पवित्र गादीवर बसवाल तर पापाच्या वजानं गादी जाईल ना पाताळात। आता मीटिंग शांत। अब दूसरा मेरा सवाल है गुरुदेव, राजगद्दी कैकई ने बर मांगे तो क्रम कैसा था? पहिल्या वराने राज्य भरताला, दुसऱ्या वराने वनवास रामाला। तुम्ही काय केलं गुरुजी? 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणून भाऊ वनवासात हाकलला, आणि 1 नंबरची मागणी मागावून आग्रह करता शासन का स्वीकार करो। जर पहिल्या वराने राज्य आणि दुसऱ्या वराने वनवास होता गुरुदेवा, मला बोलवून घ्यायला पाहिजे होता, आधी माझा राज्याभिषेक व्हायला पाहिजे होता, आणि मग 2 नंबरची मागणी भाऊ वनवासात हाकलायला पाहिजे होता। 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणून भावाला हाकलता, 1 नंबरची मागणी मागावून आग्रह करता शासन का स्वीकार करो। क्रम आपने नाही संभाला। आता सगळ्या साधून खाली माना घातल्या। तीसरा मेरा सवाल है गुरुदेव, इस राजगद्दी का असली मालिक कौन है? असली मालिक तो भगवान होते हैं, बाकी संचालक। सच है? सच है। तो देखो गुरुदेव, सत्ता सत्ते के पास जाएगी, संचालक के पास नहीं रहेगी। स्वप्नात द्वेष नसणाऱ्या 8 व्यक्तीच्या स्वाधीन सिंहासन सोपवून भरताचा समाज चतुरंगी सेना घेऊन येत आहे। त्या शृंगवेरपूरच्या गुहकाला कळालं, समाचार